परांडा तालुक्यात ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे अट्टल केबल चोर व त्यांच्याकडील टू व्हीलरसह इतर साहित्य जेरबंद करण्यास रुई ग्रामस्थ व पोलिसांना यश. मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी परांडा पोलीस स्टेशन हद्दीतील रुई तालुका परांडा धाराशिव येथे पहाटे 5:50च्या सुमारास 4-5 पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून चोरीच्या उद्देशाने आलेल्या आहेत. हे गावातील बऱ्याच नागरिकांना शेतकऱ्याच्या नदीपात्रातील मोटारी केबल चोरून इतर आरोपी स्कॉर्पिओमध्ये गाडी टाकून हे नेत होते. याची माहिती मिळताच ग्रामसुरक्षा यंत्रणा यांनी संबंधित पोलीस स्टेशन व गावातील व्यक्तींना माहिती दिली. गावातील संतोष व्यवहारे यांना एका शेतामध्ये जाळ दिसला. त्यांनी त्या व्यक्तीला जाऊन विचारणा केली असता गडबडला, घाबरला आणि उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. हे माझे शेत आहे, नांगरायचे आहे, त्यामुळे पुराठ्या जाळत आहे असे सांगत होता. त्यांना शंका आली, कारण त्यांना माहीत होते हे शेत कोणाचे आहे. त्यामुळे त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. ही माहिती तात्काळ माजी उपसरपंच सुनील राजेंद्र मिलकर पाटील यांना कळवली आणि त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून परांडा पोलीस स्टेशनला कळवली. तात्काळ ग्रामस्थ व परांडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक आसाराम चौगुले साहेब यांच्या आदेशावर पोलीस स्टेशनची नाईट ड्युटीची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि संबंधित घटनेतील सर्व चोरांना एक मोटरसायकलसह पकडण्यास यश आले. सदर घटनास्थळी सदरचे बीट अंमलदार विश्वासनाथ शिंदे, भुजंगराव अडचण, साधू शेवाळे, पोलीस पाटील सुमित मिलकर पाटील, संतोष व्यवहारे यांच्यासह रुई गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरे मी त्याच्या संग 20 मिनिटं गप्पा मारत होतो, पोर यायची वाट बघत होतो. डिझेल टाकाय कुठनं गेलता हे काय वाहिनी? मला म्हणायचा डुकर जाळतोय, जाऊ नका, वास येतोय. मला तर सगळं माहिती, पण मी एकटा 5 वाजता पाठव, रस्त्यावर कोण नाही, काय करू? त्याला 20 मिनिटं गोळीत होतो नुसता. होय होय म्हणायचं, असं तसं. अशा नवीन अपडेट माहितीसाठी चॅनल